भिवंडीतल्या मराठेपाडा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र या ठिकाणी दिवाळी पहिल्या दिवशी पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना लावण्यात आला। यानंतर या ठिकाणी शिवभक्तांनी 5000 दिवे लावून संपूर्ण मंदिर उजळून टाकलं। तसंच शेकडो दिव्यांनी छत्रपतीच्या रावाची रांगोळी देखील काढण्यात आली। किल्ले रायगडावरती दीपावली साजरी करण्यात आली आहे। दिवाळीच्या निमित्तानं शिवप्रेमींनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती जल्लोष साजरा केला। रायगडावरील नगारखाना, राजदरबार, शिरकाई देवीचं मंदिर या ठिकाणी आकाश कंदील आणि पणत्या लावण्यात आल्या। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। पोलीस ठाणे हद्दीतील गजबजलेल्या चौकात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। तसंच दिवाळी निमित्तानं खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना देखील सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा विभागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना एकूण 7 गायींचं वाटप करण्यात आलं। शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या कळसरकर वाडीत गुणवत्तेचा कळस उभारणाऱ्या शिक्षकांच्या बदलीनंतर सर्वांनाच अश्रू अनावर झाले। नवनाथ काळे आणि स्वाती ठाणगे या शिक्षकांच्या बदलीनंतर निरोप देताना पहिलीच्या चिमुकल्या लेकरांपासून ते 90 वर्षांच्या आजीपर्यंत सर्वच गाव गहिवरून गेलं होतं। वाशिम जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीच्या सणाची तयारी जोरदार सुरू असताना वाशिम तालुक्यातील कांजळगंबा या ठिकाणी कच्चं घर बांधून राहणाऱ्या फासेपारधी जमातीच्या घरावर वाशिम जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर फिरवण्यात आला आहे। कार्तिकी यात्रा 2 नोव्हेंबर रोजी असून या यात्रेसाठी जवळपास 15 ते 20 लाख वारकरी भाविक येण्याचा अंदाज आहे। येणाऱ्या भाविकांकरता योग्य नियोजन करून 27 ऑक्टोबरपर्यंत सर्व कामं पूर्ण करून करण्याची सूचना संबंधित विभागांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे।